या संपूर्ण पुतळ्या धराशायी झाल्यानंतर जाहीर माफी मागली, 100 वेळा माफी मागणार. त्यावर अजित पवारांनी सुद्धा माफी मागितली. देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची माफी किंवा मागितलेली नाही अजून, कारण सरकारमध्ये तिन्ही 2 मुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री आहे. काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस माफी का मागत नाहीत जनतेची, याचा खुलासा तेच करू शकतात. तेव्हा त्यांनी तो खुलासा करावा अशी त्यांना माझी विनम्र विनंती. आणि नितेश राणे हे समोर आलेले आहेत आणि त्यांची नितेश राणेची जी भाषा आहे ती भाषासुद्धा बदललेली आहे. पोलिसांवर अरेरावीची भाषा होत आहे. नेमकं याकडे कसं पाहता? सरकारने बघावं, लोकांनी बघावं. राजकीय पक्षांनी त्याच्यावरती कॉमेंट करू नये. लोकांनी त्याची भाषा लक्षात घेऊन लोक त्या पक्षाला जागा दाखवतील. अजित पवारच्या पार्टीला पुन्हा महायुतीतूनच टार्गेट केले जाते असे काही वक्तव्य मागील काही दिवसामध्ये समोर आले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जे वक्तव्य केले त्याकडे काय नेमकं आता महायुतीमध्ये काय गडबड चालू आहे? मला माहीत नाही, मला अजिबात माहीत नाही. त्याच्यामुळे ते राहतील की न राहतील हा त्यांचा निर्णय आहे. तो अजित पवारांनी घेतला की मग पुढचं राजकारण चालू होतं. राज्यात तिसरी आघाडी स्थापन होत आहे, तुमचं कोणाशी बोलणं झालं आहे का? ते रे आम्ही जे आहोत ते एक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या संघटनांबरोबर बैठका आमच्या झाल्या आणि आम्ही जिल्ह्याला इलेक्शन समित्या ह्या स्थापन केलेल्या आहेत, आघाड्या ह्या स्थापन केलेल्या आहेत आणि ओबीसीच्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत त्यांचा एकत्रीकरून एक जिल्हा इलेक्शन समन्वय समिती अशी स्थापन केलेली आहे आणि त्या स्थापन केलेल्या समितीमार्फत आम्ही असणारं इलेक्शन लढणार आहोत. दुसऱ्या बाजूस आम्ही असणारं जेवढे आदिवासी ग्रुप आहेत हे पहिल्यांदा एकत्र बसतात आहेत. त्यांची फायनल बैठक जी आहे ती 1 तारखेला मुंबईला होणार होती, परंतु 1 तारखेला काही संघटनांना शक्य नसल्यामुळे त्यांच्या नेत्यांना ती बैठक पुढे गेलेली आहे आणि ती मला वाटतं लवकरच 10 तारखेच्या आतमध्ये आदिवासी फ्रंट आणि वंचित बहुजन आघाडी असं एक आघाडी आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. यामध्ये कोण कोण सामील होणार आहे? कोणाशी बोलणं झालेलं आहे? काही प्राथमिक ते 2 बैठका आमच्या झाल्याही त्या नाशिकलाही झाली, त्याच्यानंतर नागपूरलाही झाली आणि आता शेवटची बैठक मुंबईला व्हायची होती. ती मुंबईची बैठक काही कारणास्तव पुढे गेली. आपण 10 तारखेच्या आतमध्ये दुसरी बैठक घेण्यात येईल आणि त्याच्यावरती तो फायनल केला जाईल. याच्यात MIMशी काही बोलणं झालेलं आहे? काही त्यांना आदिवासी संघटनांशी आम्ही बोलतो. याच्यामागं कोण आहे? काय तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे? कोण असू शकतं? कोणाला याचा राजकीय फायदा होईल? पोलिसांनी शोधावं कोणाला फायदा होणार आहे तो, आणि कोणी पाडला तो पहिल्यांदा शोधावा. कारण की याच्यामध्ये PWD लोकांच्या पूर्णपणे भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं असणारं एक आदराचं स्थान आहे आणि मावळ्यांचं राज्य प्रस्थापित करणारं व्यक्तिमत्व आहे. तर PWDला यापूर्वी सुद्धा कल्पना दिली होती की त्याचे जे नटबोल्ट्स आहेत ते चरलेले आहे, ढिले झालेले आहेत, तरी त्यांनी त्यावर पाहिजे ती उपाययोजना केली नाही. यावर सरकार दोषी नाही वाटत का? प्रशासन दोषी नाही वाटत का? मी मगाशी आपल्याला म्हटलं की गावागावामध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील यांचे नुसते दगडावर बसलेले पुतळे आणि त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. ते कधीच पडले नाहीत. तेव्हा हे धातूचा पुतळा की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये रोवलेला असतो, म्हणून असा विचारतो तो पडला की पाडला.
पोलिसांनी शोधतील पण तुमचा आरोप किंवा तुमचा रूप कोणाकडे आहे? ते माझं रूप कोणाकडेच नाही आहे. पोलिसांनी शोधावं की तो पाडला की पडला. शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विधान आलेले आहेत, परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुतऱ्यात बसवण्यात आले. पण ते पुतळे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत. फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विटंबना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या, परंतु ते पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत. या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती, त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही. आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला, याची चौकशी झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.